हॅलो फ्रेंड्स, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत. आपण बघतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम आणि मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स. आता आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नवीन कन्सेप्ट, त्याचं नाव आहे बफर सोल्युशन. आता बफर सोल्युशन म्हणजे आहे काय? तर बफर सोल्युशनची ॲक्च्युअल डेफिनेशन आहे, इट इज अ सोल्युशन which resist the drastic change in pH when a small quantity of strong acid or base or water is added. असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये जर थोडा तुम्ही ऍसिड टाकला असेल, थोडं स्ट्रॉंग बेस टाकलं असेल किंवा पाणी टाकलं असेल तरीही त्याचा पीएच बदलत नाही. अशा सोल्युशनला म्हणतो आपण बफर सोल्युशन. काय नेमकं बफर सोल्युशन थोडक्यात बघू आपण. समजा आपण एक सोल्युशन घेतलेलं आहे आणि ह्या सोल्युशन मध्ये समजा त्याचा पीएच असेल से 5 pH. इफ दॅट सोल्युशन हॅज पीएच 5, if you added acid, that means H plus. आता ऍसिड टाकल्यानंतर ह्या सोल्युशनचा पीएच हा ड्यू टू H plus ion the solution becomes more acidic. pH हा 0 कडे सरकेल, म्हणजे 4 असे होईल किंवा 3 होईल. समजा ह्या सोल्युशन मध्ये आपण OH मायनस म्हणजे बेस ऍड केला. तर बेस ऍड केल्यानंतर साहजिकच OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्यामुळं हा पीएच हा 7 किंवा 8 किंवा पुढे सरकेल, पीएच वाढेल. आता बफर सोल्युशन काय करते की असं तुम्ही थोडं ऍसिड टाकलं असेल किंवा थोडं बेस टाकलं असेल तरीही त्याच्या पीएच मध्ये फारसा बदल होत नाही. मी असं नाही म्हणणार की बदल होतच नाही. देयर इज अ व्हेरी स्मॉल चेंज इन पीएच. तुम्ही जो एक्सपेक्ट करताय, समजा ऍसिड टाकला असेल किंवा बेस टाकला असेल, तर त्या ऍसिडमुळे आणि बेसमुळे जो होणारा जो पीएच आहे तो पीएच ला बदलणारा अटकाव करणारा सोल्युशन जे आहे त्याला म्हणतो आपण बफर सोल्युशन. ठीक आहे. अगेन आय विल रिपीट द डेफिनेशन. बफर सोल्युशन इज सच अ सोल्युशन which resist the drastic change in pH when small quantity of strong acid, small quantity of strong base or water is added. That is called as buffer solution. ठीक आहे. ओके. आता बफर सोल्युशनचे प्रकार किती आहेत? देयर आर 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. आणि टाइप्स पण कशावर अवलंबून आहेत? समजा तुम्हाला एक सोल्युशन पाहिजे की ज्याचा पीएच तुम्हाला ऍसिडिक पाहिजे. जर पीएच लेस दॅन 7 पाहिजे असेल तर साहजिकच ते सोल्युशन असेल ऍसिडिक आणि त्या बफरला म्हणतो आपण ऍसिडिक बफर. So what is acidic buffer? The buffer which has pH less than 7, that is a acidic buffer. आणि समजा तुम्हाला असं सोल्युशन पाहिजे की ज्याचा पीएच तुम्हाला अल्कलाइन पाहिजे किंवा बेसिक पीएच पाहिजे, तर अशा बफर सोल्युशनला म्हणतो आपण
basic buffer. ठीक है. So what is acidic buffer? The buffer which has pH less than 7, that is called as acidic buffer. समजा तुम्हाला असं सोल्युशन पाहिजे की ज्याचा pH तुम्हाला ऍसिडिक राहिला पाहिजे, तर त्याला म्हणायचं ऍसिडिक बफर. आणि असा बफर सोल्युशन की ज्याचा pH तुम्हाला बेसिक पाहिजे, त्याला म्हणतो आपण बेसिक बफर. आता आपण बघू ऍसिडिक बफर हा कसा बनवला जातो. बघा पुन्हा ऍसिडिक बफरची व्याख्या सांगते, डेफिनेशन सांगते. व्हॉट इज ऍसिडिक बफर? द बफर which is made up of weak acid and its salt with strong base. Again I will repeat, what is acidic buffer? Acidic buffer is a buffer which contain weak acid and its salt with strong base. For example, एखादा weak acid आपण घेऊ. weak acid for example say आपण CH3COOH. weak acid. Remember, buffer solution मध्ये either acidic buffer असेल किंवा basic buffer, एक सोल्युशन हे weak असतं. आता acidic buffer मध्ये आपण घेतले weak acid and its salt with strong base. हा काय सॉल्ट. हा सॉल्ट कशापासून बनलेला आहे बघा, weak acid प्लस strong base. weak acid and strong base. आता ह्याच्यापासून काय तयार होईल, तर CH3COO Na प्लस वॉटर. हा जो सॉल्ट बनलेला आहे, हा सॉल्ट वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनलेला. आता वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस, दिस इज अ ऍसिडिक बफर. This is a acidic buffer. Now what is basic buffer? Basic buffer is nothing but the buffer which contains weak base and its salt with strong acid. That is, for example, we will take weak base, that is NH4OH, and its salt with strong acid. For example, NH4OH plus HCl will give you NH4Cl plus water. So this salt is made up of weak acid and weak base and strong acid. That is NH4OH and NH4Cl. This is a basic buffer. Okay, acidic buffer, weak acid and its salt with strong base. Basic buffer, weak base and its salt with strong acid. Okay, now आता एक प्रश्न असा आहे की मी किती वीक ऍसिड घेतलं किंवा किती सॉल्ट घेतला तर त्याचा पीएच किती राहील. हाऊ मच शुड आय टेक ऍसिड, हाऊ मच शुड आय टेक बेस, देन व्हॉट विल बी द पीएच. किंवा असं सांगितलं की तुम्हाला की याच्यामध्ये एवढं ऍसिड आहे, एवढा बेस आहे, तर याच्यापासून किती पीएच तयार होईल हे तुम्हाला जर काढायचं आहे तर ते कसं काढायचं. तर ते काढण्यासाठी pH of acidic buffer is derived by equation pKa plus log to the base 10
concentration of salt divided by concentration of acid. Whereas pKa is nothing but negative log to the base 10 dissociation constant of acid. Whereas Ka is dissociation constant of acid. So the pOH तुम्हाला काढायचा असेल, pOH जाणून घ्यायचं असेल तर आपण लिहितोय pKb that is plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of base. Okay, whereas pKb that is equal to minus log to the base 10 concentration of dissociation constant of base. Okay, आता ह्या सोल्यूशन ह्या इक्वेशन्सला आपण काय म्हणतो? These equations are called as Henderson-Hasselbalch equation. Okay, these two equations are called as Henderson-Hasselbalch equation. आता हे इक्वेशन डायरेक्टली बुक मध्ये तुमच्या दिलेलं आहे. आता नेमकं हे इक्वेशन आहे का किंवा हे कसं डिराइव्ह करायचं ते आता आपण बघूया. जे तुमच्या बुक मध्ये नाही पण समजा नीट जीई साठी तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर हे तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून ते इक्वेशन कसं डिराइव्ह करतात ते आता आपण बघू. आता आपण बघू हेंडरसन-हेसेलबॅच इक्वेशन. काय नेमकं हेंडरसन-हेसेलबॅच इक्वेशन आहे ते आता आपण बघू. आता हेंडरसन-हेसेलबॅच इक्वेशन फॉर ऍसिड आधी आपण बघू. आपल्याला माहिती आहे ऍसिड फॉर एक्झाम्पल घ्या CH3COOH weak acid आहे. It will dissociate as CH3COO minus plus H plus. Okay. आता हेच इक्वेशन इन जनरल आपण लिहितोय HA dissociate as H plus plus A minus. थोडक्यात याला म्हणतो आपण Ni. दिस इज कॅटायन. त्याच्याऐवजी आपण लिहितोय A आणि याच्या ऐवजी आपण सरळ HS लिहितो. ठीक आहे. आता सिन्स it is weak acid, it will dissociate to a very little extent. समजा याचे 10 मॉलिक्युल्स असेल कन्सिडर करा तर त्यातले 2च डिसोसिएट होतील CH3CO- आणि H+ मध्ये आणि 8 तसेच्या तसे राहतील. आता since it is a weak acid you can apply equilibrium constant. आता थोडक्यात CH3COOH weak acid आहे त्यातले काही डिसोसिएट होतील CH3CO- आणि H+ मध्ये बऱ्यापैकी तसेच राहतील and there will be equilibrium between reactant and product. And since equilibrium is attained, we can apply equilibrium constant, that is K. Since it is acid, I will write Ka is equal to. आपल्याला म्हणजे कसं लिहायचं आहे? Concentration of product into concentration of reactant. Okay, concentration of product divided by concentration of reactant. This is equilibrium constant equation. याला आपण म्हणतो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. आता आपल्याला काय पाहिजे ऍसिडच्या बाबतीत म्हटलं तर आपण घेऊ सिन्स इट इज ऍसिड आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ शी संबंधित आहे. H+ इज इक्वल टू थोडं रिअरेंज केल्यानंतर Ka is equal to concentration of Ha divided by concentration of A minus. ठीक आहे. आता
दुसरं एक इक्वेशन आहे CH3COO Na. दिस इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आपल्याला माहिती आहे salt, they are completely dissociated. It will dissociate as CH3COO minus plus Na plus. ठीक है. Weak acid it will dissociate as CH3COO minus plus H plus. हे प्रमाण कमी आहे डिसोसिएशनचं since it is weak. This is a strong, it will dissociate completely. समजा इथे 10 मॉलिक्युल्स असतील तर 10च्या 10 मॉलिक्युल CH3COO मायनस होईल आणि Na प्लस होईल. ओके. आता याच्यामध्ये कॉमन कुठला आहे CH3CO मायनस CH3CO मायनस. दिस इज कॉल्ड एज कॉमन आयन. कॉमन आयन बद्दल आपण नंतर माहिती नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू. तर आता इथं बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस. आता H प्लस इज आपल्याला काय पाहिजे तर pH पण. ओके. मग आता बघा pH कसं मिळवणार याच्यातून आपला निगेटिव्ह लॉ टू द बेस 10. तत्पूर्वी आपण पुन्हा आहे तसंच करून घेऊ. H plus is equal to dissociation constant of acid. This is called as now acid, concentration of acid and A minus. आता बघा याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍसिडेट आयन ते कुणापासून येतील साहजिकच सॉल्ट पासून. कारण हे प्रमाण कमी आहे, वीक आहे. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. इट विल डिसोसिएट कंप्लीटली. सो ऍसिडेट आयन A मायनस हा जास्तीत जास्त कुणापासून मिळणार आहे तर सॉल्ट पासून मिळणार. म्हणून A च्या ठिकाणी मी लिहितोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. ओके. Why this is written? Because most of the acetate ion it will obtain from strong electrolyte, that is salt. So I want pH. I will apply minus log to the base 10 concentration of H plus, that is equal to minus log to the base 10 मोटा अंश Ka into concentration of acid divided by concentration of salt. Okay. इथून पुढं सिंपल मॅथमॅटिकल इक्वेशन. आता बघा मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस या फॅक्टरला काय म्हणतो आपण या फॅक्टरला म्हणतो आपण P फॅक्टर. ओके. So that is a pH is equal to minus log to the base 10 into Ka. आपल्याला माहिती आहे log A into B is nothing but log A plus B minus log to the base 10 Ka पुन्हा minus into actually तो plus आहे पण minus into plus minus with minus log to the base 10 concentration of acid divided by concentration of salt. Okay. Minus log to the base 10 Ka minus log to the base 10 concentration of acid divided by concentration of salt. Now pH is equal to, आता हे सॉल्ट मला वर पाहिजे कारण हेसेलबॅच इक्वेशन मध्ये सॉल्ट वरच्या बाजूला आहे. हे इथपर्यंत जरी लिहिलं तरी ठीक आहे पण तरी त्या इक्वेशन मध्ये सॉल्ट वर आहे. तर काय करावं लागेल इथं प्लस करायचा असेल तर हा सॉल्ट तुम्हाला रिअरेंज करावा लागेल म्हणजे डिनोमिनेटर नॉमिनेटर मध्ये जाईल. सो मायनस लॉग टू द बेस 10 Ka प्लस log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. ओके. आता परत सांगितलं इथे जसं सांगितलं हा P फॅक्टर आहे हा सुद्धा P फॅक्टर आहे. pH is equal to pKa plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. This is Henderson-Hasselbalch equation for acid.
सेम इक्वेशन आहे वीक बेस साठी. Instead of pH there will be pOH, and instead of pKa there will be pKb, and instead of acid there will be concentration of base. Okay, so this is Henderson-Hasselbalch equation. हे बुक मध्ये तुमच्या नाही आहे, तरी तुम्हाला जास्त माहितीसाठी हे इक्वेशन डिराइव करून दाखवलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता आपण बघू की नेमकं बफर सोल्युशन मुळे पीएच का बदलत नाही. हाउ द बफर सोल्युशन वर्क्स, त्या प्रोसेसला म्हणतो आपण बफर ऍक्शन. हाउ इट रेजिस्ट द चेंज इन पीएच व्हेन यू आर ऍडिंग एनी स्मॉल क्वांटिटी ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस और वॉटर. हाउ दॅट मीन्स ना. आता आपण बघू कसं बफर सोल्युशन पीएच, बफर सोल्युशन मध्ये पीएच कसा बदलत नाही किंवा का बदलत. उदाहरण घेऊ आपण ऍसिडिक बफरचं. ऍसिडिक बफर आपल्याला माहिती आहे ऍसिडिक बफर इज मेड अप ऑफ वीक ऍसिड and its salt with strong base. Weak acid it will dissociate as CH3COO minus plus H plus, and this is a strong electrolyte. आपल्याला माहिती आहे की any salt is a strong electrolyte. It will dissociate as CH3COO minus plus Na प्लस. ओके, समजा आता आपण एक थोडं कंटेनर घेऊन विचार करू की याच्यामध्ये बफर सोल्युशन असणार आहे, एखादं सोल्युशन आहे, ऍसिडिक बफर आहे. आपल्याला माहिती आहे वीक ऍसिड इट विल डिसोसिएट टू अ लिटिल एक्सटेंट. म्हणजे CH3COOH या सोल्युशन मध्ये CH3COOH पण असेल, त्याचबरोबर थोड्या प्रमाणात CH3COO मायनस असेल आणि H प्लस पण असेल. ओके, बिकॉज ऑफ वीक ऍसिड acetic acid will remain as it is. Most of the acetic acid will remain as it is. म्हणजे संख्येमध्ये बघायचं झालं तर आपण म्हणायला 10 नंबर असेल ऍसिडिक आयन, तर त्यातले 2 ऍसिडेट आयन आणि 2 H+ तयार होतात. म्हणजे राहतील किती तर ऍसिडिक ऍसिड मॉलिक्युल्स 8, 2 आणि 2. ओके, सेम ऍसिडेट आयन सोडियम ऍसिडेट. आता दिस इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इट विल डिसोसिएट कंप्लीटली. समजा इथं 10 मॉलिक्युल्स असतील तर टोटल 10च्या 10 इथं ऍसिडेट आयन आणि Na+ आयन तयार होईल. त्यामुळं सोडियम ऍसिडेटचं प्रमाण याच्यामध्ये असणार नाही. त्याच्यामध्ये पुन्हा काय असेल, पुन्हा इथे घेऊ आपण 10 ऍसिडिक आयन आणि 10 Na+ आहे. थोडं समजण्यास ऍक्च्युअली फॉर जस्ट टू सेक ऑफ अंडरस्टँडिंग वी आर रायटिंग दिस नंबर. या नंबरचा याच्याशी काही संबंध नाही, फक्त समजण्यासाठी आपण हा नंबर घेतलेला आहे. आता बघा, समजा याच्यामध्ये तुम्ही ऍसिड टाकलं H+. आता H+ ऍसिड टाकल्यानंतर काय होईल, दिस H+ आयन दे विल कंबाइन विथ दिस ऍसिडेट. That is H+ will combine with minus just to form CH3CO2. Whatever H+ ion they will combine with acetate ion. म्हणजे याच्यामुळे pH बदलणार होता H+ मुळे, त्या H+ जर तुम्ही कंझ्युम केले तर ऍसिडेट आयन किंवा त्याचा इफेक्ट नलिफाय केला, त्यामुळे होणारा जो pH मध्ये बदल होता तो pH मध्ये बदल इथे होणार नाही, बिकॉज देयर इज नो एनी फ्री H+ आयन्स.
की ज्याच्यामुळे थोडक्यात काय, ज्याच्यामुळे pH बदलणार होता त्यालाच तुम्ही नाहीसे करून टाकले. ओके, आता समजा याच्यामध्ये OH मायनस आयन टाकला, आता याच्यामध्ये OH मायनस आयन टाकायचं. आता हे OH मायनस आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ दिस acetic acid will remain as it is since it is weak acid. This will combine with this acetic acid molecule. Acetic acid molecule बरोबर combine आणि काय तयार होईल बघा, CH3COO मायनस OH आणि H मिळून काय तयार होईल, वॉटर. ओके, आता इथे बघा ज्याच्यामुळे pH बदलणार होता, कशामुळे बदलणार होता, OH मुळे. OH मुळे pH हा 7 च्या पुढे गेला, बेसिक झाला. पण ह्या OH ला ऍसिडिक ऍसिड ने नाहीसे केले. It will change into acetate ion and water. Okay, so whatever H plus or OH minus, because of that H plus or OH minus, pH is supposed to be changing. That effect is nullified by acetate ion and acetic acid. In this way, there is no change in pH. मी असं म्हटलं नाही की टोटल pH कॉन्स्टंट आहे. pH थोडा बदलेल, का बदलेल, तर इथं जे ऍसिडिक ऍसिड तयार झालेलं आहे त्याचं पण थोडं विघटन होणार ना, CH3COO मायनस आणि H+. याच्यामुळे तुम्हाला थोडा H+ मिळणारच आहे. त्या H+ मुळे थोडा pH मध्ये बदल होईल, पण ड्रास्टिक चेंज जो तुमच्या मनामध्ये आहे की एवढा pH बदल झाला पाहिजे, एवढं H+ किंवा OH- टाकल्यामुळे तो pH इथं बदल होत नाही. बिकॉज whatever H+ or OH- you are added, that is nullified, that effect is nullified by acetate ion and acetic acid. This is called as buffer action. Same action तुम्हाला बेसिक बफरच्या बाबतीत पण बघायला मिळेल.